नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. दक्षिण गोंयच्या रहिवाशांचे आनी पर्यटन क्षेत्राक व्हड थाकाय दितना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ नागरी येरादारी खातीर पुरायपणान चालू उरतलो हाची पुष्टी केल्या. राष्ट्रीय राजधानीत संरक्षण मंत्री आनी गोंयचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी राष्ट्रीय राजधानीत जाल्ल्या एका उच्चस्तरीय बसके वेळार हें आश्वासन दिलें. मोपाक नव्यान सुरू जाल्ल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार नागरी विमानांचें स्थलांतर करपाची शक्यताय आशिल्ल्यान बऱ्याच काळासान आशिल्लो हुस्को सोडोवपाचो ह्या बसकेचो हेत आशिल्लो. मजगतीं भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडी खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक आनी हेर पदाधिकारी दिल्ली गेल्यात. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड आयज जावपाची आसा. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन हांची निवड निश्चित आसा. 26 जानेवारीक प्रजासत्ताक दीस मनयतले. राज्य पातळीचेर प्रजासत्ताक दिसाची कार्यावळ सकाळी 8:15 ताळगांव पठाराचेर गोंय विद्यापीठाच्या मैदानाचेर जातली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू तिरंगो हुबोवन राष्ट्राक सलामी दितले आनी उपरांत गोंयच्या लोकांक मार्गदर्शन करतले. स्थळार पावतकच मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी मुखेल सचीव डॉ. व्ही. कांदवेलू राज्यपालांक येवकार दितले. आकाशवाणी पणजेच्या उच्च शक्ती प्रसारणात केंद्रात भारत सरकाराच्या कर्मयोगी प्रशिक्षण कार्यावळी खाला कर्मयोगी प्रशिक्षण कार्यावळ घडोवन हाडली. तातूंत आकाशवाणी आनी दूरदर्शनाचे सगळे कर्मचारी आनी अधिकाऱ्यांनी वांटो घेतिल्लो. आकाशवाणी आनी दूरदर्शनाचे उपमहासंचालक संदीप श्रीवास्तव हांच्या हस्तुकीं प्रशिक्षण सत्राचें उक्तावण जालें. कर्मयोगी प्रशिक्षणान कर्मचाऱ्यांच्या कामाच्या दर्ज्यात खूब सुदारणा जाल्या आनी फुडाराकूय अशेंच प्रशिक्षण चालू उरतलें अशें तांणी म्हळें. हमारे सभी आकाशवाणी एवं दूरदर्शन के सभी अधिकारियों और कर्मचारियों के कार्य करने की गुणवत्ता में सुधार होगा और इससे देश और समाज को भी बहुत लाभ होगा. उनको तन मन से कार्य करने की प्रेरणा मिलेगी और इससे हमारे गोवा राज्य में भी इसको फायदा मिलेगा और इस तरह की कार्यशालाएं अभी आगे भी आयोजित की जाएगी जिसका फल हम सभी को दिखाई देने लगेगा. मोरजी दर्यादेगेर आतां मेरेन ह्या हंगामात सुमार 15 ऑलिव्ह रिडली कांसवांनी 1500 वयर तांतयां घाल्यात. रान खात्यान दर्यादेगेवेल्या ह्या तांतयांची सुरक्षीतताय आनी राखण करून तांकां सुरक्षीत उब दिवपाची सुवात राखून दवरल्या. थळाव्या संवयसका वांगडा रान खात्यान ह्या वाठाराचेर बारीक नदर दवरून धोक्यांत आशिल्ल्या ह्या कांसवांच्या जाती खातीर सुरक्षीत वातावरण मेळचें तशेंच तांतयां घालपी कांसव आनी पिलां अडचणीत पडपी लायटी आवाज आनी कार्यावळी खेरीज दवरून कांसवांच्या प्रजननाक सहकार्य करचें अशें आवाहन रान खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलां. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा येवजणे खाला दुसरी खाशेली ट्रेन मडगांव स्टेशनांतल्यान काल अयोध्येक वचपाक भायर सरली. राज्यांतल्यान वट्ट 1400 भक्त हातूंत यात्रेक गेल्यात. काल दनपारां 2 वरांचेर मडगांवच्यान रेल्वेक 5वो वावटो दाखयलो. दक्षिण गोंयचे भक्त मडगांवच्यान जाल्यार उत्तर गोंयचे भक्त थिवी स्टेशनावेल्यान रेल्वेत बसले. ह्या वेळार आमदार कृष्णा साळकार, आमदार संकल्प आमोणकार, उल्हास तुयेकार तशेंच जीटीडीसीचे अध्यक्ष केदार नायक आनी समाज कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाय हजर आशिल्ले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांची मान्यताय मेळ्ळे उपरांत अंदू मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा येवजणेची नवीन सुरवात जाल्या. ह्या वर्साची पयली ट्रेन वालांकानी सायबिणीच्या दर्शना खातीर गेली जाल्यार आतां दुसरी ट्रेन अयोध्येच्या राम देवळांतल्या श्रीरामाच्या दर्शना खातीर भायर सरल्या. ह्या वेळार उलयतना पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष केदार नायक हांणी अयोध्येक राम मंदीर पुराय जाल्ल्यान तें पळोवपाची संद ह्या यात्रे वरवीं भाविकांक मेळ्ळ्या अशें म्हळें. जाल्यार आमदार साळकार हांणी ह्या येवजणे खाला मुस्लीम भावां खातीर अजमेर यात्रा सुरू करची अशी मागणी केल्या. निर्यात प्रोत्साहन अभियान ताचे अंतर्गत शिपमेंट आदींच्या आनी उपरांतच्या निर्यात कर्जाचेर कळंतर आनी अनुदान दिवपाक रिझर्व्ह बँकेन कार्यकारी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. आरबीआयन सांगलें की सरकारान निर्यात प्रोत्साहन अभियाना अंतर्गत प्रायोगीत तत्वाचेर कळंतर अनुदान येवजण सुरू केल्या. कार्यकारी सूचना परराष्ट्र वेपार महासंचालनालयान अधिसूचित केल्या. आरबीआयन सगळ्या अनुसूचित वेवसायीक बँको, सहकारी बँको आनी अखील भारतीय वित्तीय संस्थांक पात्र निर्यातदारांक काटेकोरपणान लाभ दिवपाचे निर्देश दिल्यात. गोंय विद्यापीठान आयोजीत केल्ल्या आंतर महाविद्यालयीन बायलांच्या पॉवर लिफ्टिंग सर्तींत व्ही.एम. साळगांवकर लॉ कॉलेजीन जैत जोडलां. पणजी वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 29 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 19 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यांत वातावरण सुकें आनी वताळ आसतलें. कांय प्रमाणांत धुकें पातळ्यो येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो ऐकात सांजेच्या 7:20 नमस्कार.